नाही, याबाबत खरी गोष्ट म्हणजे माझे जे स्वीय सहाय्यक आहेत प्रथमेश जगताप हं. हे अनेक व्याघ्र प्रकल्प फिरत असतात. वाघामध्ये फार त्यांची आस्था आहे. वाघाच्या बाबत फार संवेदनशीलता आहे. आणि ज्यावेळी बातमी त्यांना मिळाली की 15 तारखेला शक्ती वाघाचा मृत्यू झालेला आहे, म्हणून ते चौकशी करत होते सातत्याने की नेमकं काय घडते. आज जे संचालक आहेत त्रिपाठी त्यांनी आज वर्तमानपत्रात दिलं आहे की 17 तारखेला मृत्यू झाला, पण आमच्या माहितीप्रमाणे 15 तारखेला मृत्यू झाला. जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 17 तारखेला मृत्यू झाला तर 8 दिवस मृत्यू वाघाचा झाला हे लपवून ठेवण्याचं कारण काय, याचा पहिला म्हणजे त्यांनी खुलासा करायला पाहिजे. त्यांना विचारलं असता त्यांनी असं पण सांगितलं आम्हाला खाजगीत की आयुक्तांची परवानगी मागण्याकरता आम्ही पाठवल्या मृत्यू झाला जाहीर करायला. मग आयुक्तांना इतके दिवस परवानगी देण्यास का लागले? 24 तासामध्ये आज महापालिकेतनं भूखंडाच्या फाईल इथून तिथे होतात, तर मग वाघाचा मृत्यू जाहीर करायला गेले 8 दिवस का कोणाची वाट पाहत होते? कारण म्हणजे हा मुंबईकरांचा पैसा आहे. मुंबईकरांच्या पैशावरती हे प्राणी संग्रहालय जतन केलं जाते, त्याच्यावरती मुंबईकरांना माहिती मागण्याचा अधिकार आहे. परंतु ही माहिती लपवली गेली. अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. वाघाचा शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो पाठवला आहे. मग आला नाही तर तुम्ही त्याच्या अंत्यविधी तातडीने एवढा करण्याची गरज काय? शवविच्छेदनाचा अहवाल येण्यापर्यंत वाट का नाही पाहिजे? त्यानंतरचा विषय आहे मग माहितीनुसार वाघाचा मृत्यू हा श्वसन नलिकेमध्ये हाड अडकून झालेला आहे. ही आतली बातमी आहे, माहिती आहे. नाव सांगू नका ह्या शर्तीवरती दिलेली आम्हाला ती माहिती आहे. आणि आमची ठाम माहिती अशी आहे की त्याच्या अन्न नलिकेमध्ये शक्ती वाघाचा मृत्यू हाड अडकून झालेला आहे. आणि मग त्याचं शवविच्छेदन तुम्ही केलं असेल तर ते इन कॅमेरा केलं का? ऑन कॅमेरा जर केलं असेल तर त्याचा अहवाल तुम्ही तातडीने जाहीर करा. त्याची व्हिडिओ शूटिंग तुम्ही जाहीर करा. ते देखील करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जे काय आहे ते संशयास्पद आहे. आणि महानगरपालिकेची आयुक्तांची जबाबदारी आहे त्याच्यावरती तीव्र कडक अशी कारवाई करावी, त्याची माहिती जाहीर करावी आणि एक चौकशी समिती नियुक्त करावी. कारण आपण साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे त्या वाघावरती दर महिन्याला 5 लाख रुपयापर्यंत खर्च केला जात होता. म्हणजे वाघाची किती चांगल्या प्रकारे निगा ठेवणं आवश्यक होतं. हा निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू असं आमचं ठाम मत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.